नमस्कार, मी राम बुधवंत. मी आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये. लोकसभेचं अधिवेशन सुरू असून संसदेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं भाषण चांगले चर्चेत राहिलेलं आहे. त्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून आपण घेऊयात. अ, तुम्ही राहुल गांधी यांचं जे भाषण झालंय संसदेमध्ये ते ऐकलं का? हो, ऐकलंय मी. सोशल मीडियावरती सध्या जास्त व्हायरल होत आहे. तर एकंदरीत राहुल गांधीचं जे स्टेटमेंट आहे, ते मला जेणेकरून कारण मी स्वतः एक वकील आहे आणि मला पण एक संविधानाच्या मर्यादा आणि काय आहे तेवढं माहीत आहे. परंतु त्यांनी जे राहुल गांधी स्टेटमेंट दिले, ते एकदम बरोबर योग्य आहे आणि एक भारतीय संविधान धरूनच आहे. कारण त्यांनी जे स्टेटमेंट दिले, त्याच्यामध्ये त्यांनी एक विरोधी पक्षनेता म्हणून एक काय महत्त्व आहे, आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, ते सांगितलेलं आहे. आणि लोकसभा स्पीकर जे लोकसभेचे सभापती असतात, त्यांनी कोणाच एका पार्टीला किंवा एका पक्षाला किंवा एखाद्या स्वतंत्र पक्षाला किंवा कोणाही एखाद्या सत्तेत पार्टी असो किंवा ती नसो, त्या कोणाही पार्टीला सपोर्ट न करता त्यांनी फक्त त्यांचं जे संविधानिक ज्या जबाबदाऱ्या त्यांचे कर्तव्य ते त्यांनी तेच पार पाडले पाहिजे. आणि हे असं त्यांनी स्टेटमेंट एक तिथे सर्व प्रतिनिधींसमोर जाहीर केलं आणि त्यांना त्यांची मर्यादा सांगून दिली. एकंदरीत हे योग्य आहे आणि लोकशाहीला धरून आहे. आणि मला तर वाटतं की इथून प्रत्येकाने एकमेकाला अपोज करण्यापेक्षा आणि कोणत्याही सत्ताधारी पार्ट्यापेक्षा म्हणजे महत्त्वाचं तर आम्ही नाही, कोणी स्वतः नाही, तर महत्त्वाचं संविधान आहे. कारण संविधान आहे तर म्हणून सर्व जनता आहे आणि जनता आहे म्हणून त्याच्यामुळे सगळे त्यांचे संविधान आहेत आणि संविधानामुळेच हे सर्वांचे हक्क आहेत. तर सर्वांनी संविधानाच्या दारीनुसार आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजे आणि सर्वांनी त्याच्या हिशोबाने वागले पाहिजे. तुम्ही ऐकलं का भाषण? हो, मी ऐकलंय. काय प्रतिक्रिया आहे त्याबद्दल? राहुल गांधी खूप म्हणजे मोदीजी जसं म्हणतात, की खरंच थोडंसं त्यांच्या अशा भाषणांनी जनतेमध्ये थोडंसं एक वेगळाच माहोल क्रिएट होऊन जातो. त्याच्यामुळं अ, मला मला असं वाटतं, की काँग्रेस पक्ष हा हरत असतो. त्याच्यामुळं मला त्यांच्या मी विरोधामध्ये असं बोलतोय. कारण कोणतं भाषण किंवा कोणतं ट्रीटमेंट तुम्हाला चुकीचं वाटलं किंवा ते कशाप्रकारे तुम्ही ते समजून सांगू शकता? आता हे खटाखट ही गोष्ट म्हणजे मला तर नाही समजू आली. म्हणजे हे पक्षामध्ये नेते लोकं एक दुसऱ्यांना टोलेबाजी करत राहतात का खरंच जनतेच्या प्रश्नांवर याच्यामध्ये काही म्हणजे जनतेचा काही विचार करतात. म्हणजे हे काही नाही, इम्पोर्टंट नसतं. राहुल गांधी संसदेमध्ये बोलताना असं म्हटले, की जे हिंदू म्हणून घेणारे लोक असतात, ते हिंसक असतात, आक्रमक असतात आणि समाजामध्ये तेढ पसरवतात. याकडे कसं बघता तुम्ही? ते जरी नंतर भाजपाला म्हटले असेल, की अ, भारतीय जनता म्हणजे पूर्ण हिंदुत्व नाहीये. हं, पण त्यांनी जे ट्रीटमेंट केलंय किंवा ते विधान केलंय, त्याबद्दल काय मत आहे तुमचं? ते जे त्यांनी वक्तव्य केलं ते अयोग्य आहे माझ्या मते तरी. कारण हिंदुइझम हे फक्त कोणत्याही पक्षासाठी किंवा कुठल्याही नेत्यासाठी काही नाही, असं काही नाहीये. हिंदुइझम एक आपली स्वतःची विचारशैली आहे जी दर व्यक्तीला पाळावी लागते आणि त्याचे कर्तव्य पण आहे त्याच्याबद्दल. तर ही गोष्ट संसदेमध्ये बोलणं म्हणजे चुकीचं आहे. मला तरी असं वाटतं. तुम्ही ऐकलं का जे राहुल गांधी यांनी संसदेमध्ये भाषण केलं किंवा नरेंद्र मोदी यांनी केलं? राहुल गांधीच्या बद्दल लोकांमध्ये एक पॉझिटिव्हिटी आणि हिंदूमध्ये बी पॉझिटिव्हिटी फैलून राहिली आहे. पण राहुल गांधींनी जे हिंदू विरोधात जे वक्तव्य केलेले आहे, ते जे विरोधी पक्ष नेता आहे, त्या विरोधी पक्ष नेत्यापदी त्यांना जनतेने नेलं आणि विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांना जी निवड दिली आणि जे ते संसदेत प्रश्न मांडत आहेत, जे नीटचे असतील ते एकदम चांगलेच आहेत, योग्यच आहेत आणि संविधानाच्या वरती कोणी नसलंच पाहिजे. पण त्यांनी हिंदूला जे सहिष्णू म्हणजे हिंसक हे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे इनडायरेक्टली ते बी-जे-पीलाच फायदा करत आहेत. कारण की हिंदूमध्ये जे पॉझिटिव्हिटी फैलली होती त्यांच्याबद्दल, ते पुन्हा ते निगेटिव्हमध्ये बदलत आहे आणि राहुल गांधी हे हिंदूंच्या रोषाला समोर जातील. हे जसं म्हटले ते कितपत योग्य आहे त्यावर काय प्रतिक्रिया? एकंदरीत माझं मत असं आहे, की राहुल गांधींनी जे संसद भवनामध्ये आपलं जे स्टेटमेंट दिलेलं आहे, एक हिंदू समाजाप्रती, तर ते असं आपलं जर काय बघा, हिंदू जर हे विषय जर आपण हिंदू-मुस्लिम विषय करत बसलो, तर यावरती आपलं हे आपल्या देशाचा कारभार चालणार नाही.
तर आपल्याला या देशात राहणाऱ्या प्रत्येक घटकाचा, प्रत्येक समाजाचा, प्रत्येक जातीचा आपल्याला विचार करावा लागेल. कारण हा देश आधीपासून नाही. आपण जसं सांगतो की या देशाला 5,000 इतिहास आहे, 5,000 वर्ष इतिहास आहे. परंतु हा इतिहास तुम्ही का सांगताय की फक्त एकाच जातीचा आहे? या देशामध्ये 5,000 वर्षापासून बहुसंख्य हजारो घटक, जाती धर्माचे लोक इथे राहत आहेत. आतापर्यंत जर मग जातीभेदावर त्या विषय झाले नाहीत, मग हा राजकारणासाठी काय विषय हे मुद्दे आपण पुढे करायचे? तर नक्कीच हे विषय त्यांनी विधान जे वापरलं, ते मला तर वाटतं की त्याला ते स्टेज नव्हतं. परंतु का असेना, परंतु विषय काय आहे की काही जे असे असे लोक असतात की ते स्वतःलाच त्या प्रत्येक धर्माचे प्रतिनिधी म्हणून समजून घेतात आणि तेच त्या समाजामध्ये तीर लावायचा प्रयत्न करतात. तर मला वाटतं या विषयावर अजून चर्चा तशी होऊच नाही किंवा हे विषय संसदभवनात निघूच नाही आणि याच्यावर कोणी राजकारण करू पण नाही. परंतु आपल्या देशामध्ये असं झालंय की सध्या हल्ली काय होतं की प्रत्येक जण वेगवेगळ्या जातीला टार्गेट करून हे करून मोठं होण्याचा प्रयत्न करतो. तर मला तर वाटतं की कोणी या जाती धर्माचा याचा मुद्द्याचा कोणी पुढे वापर करून कोणी राजकारण करू नये आणि हल्लीच जे सध्या राहुल गांधी जे विधानसभेत नाही सॉरी राहुल गांधी जे संसद भवनामध्ये त्यांनी जे स्टेटमेंट मांडले ते एकंदरीत एक ते यांनी मला तर असं वाटतं की ते त्या बाजूने मांडलं असेल पण असं त्यांचा एक बोलायचा उद्देश होता की जेणेकरून ते काही म्हणजे ठराविक लोकांनीच ते हिंदुइझम ते प्रोटोकॉल ठेवायचा आणि सोबत त्यांनी स्वतःला हे म्हणून प्रतिनिधी म्हणून घ्यायचंय आणि हिंदूचं प्रतिनिधी करायचं असं नाही. हिंदू धर्माचा हिंदू काय आहे? हिंदू हे फक्त जीवनशैली आहे. ती जीवनशैली आधार संस्कार आणि संस्कार आहे तो. तर त्या संस्काराला धरून ते हिंदुइझम आहे. तर कोणी त्याला वेगळं रूप देऊ नये आणि त्याचं हे करू नये. कारण कट्टर गोष्ट कोणती गोष्ट असते की अति तेथे माती होणारच. तर तुम्ही त्या गोष्टीला अति केलं तर माती होणार. तर जी हिंदू आहे ती जीवनशैली आहे. मला वाटतं ती जीवनशैली स्वरूपात जगलं पाहिजे, ना की जातीपातीप्रमाणे. तर त्यांनी प्रत्येक जसं प्रत्येक घटकामध्ये दोन्ही बाजू असतात तसं विधान भवनामध्ये विधानसभा असो किंवा भारताच्या कोण्याही कानाकोपऱ्यात असो प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. तसे सत्ताधारी पक्ष सुद्धा असायला पाहिजे कामं करण्यासाठी आणि जर सत्ताधारी पक्षामध्ये काही जर चूक राहिली किंवा उणीव राहत असेल तर त्याचं किंवा एखादा गोष्ट अग्रेसिव्ह होत असेल तर विरोधी पक्षाचा पण तो त्यासाठी कारण तो विषय त्यासाठी असते. जर हिंदूचं रूप का असे ना हिंदूचा परंतु विषय काय जर हिंदूचं जर तेच अग्रेसिव्ह होत असेल तर त्याला खोडणं किंवा कुठे टार्गेट करणं हे विरोधी पक्षाचं काम असतेच आणि नक्कीच ते विरोधी पक्षाचं काम प्रभावीपणे करत आहेत याबद्दल मी सहमत आहे. अ, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेमध्ये केलेल्या विधानाबद्दल आपण जेव्हा येथील युवकांकडून जाणून घेत होतो, तेव्हा त्यांची पण हेच म्हणणं होतं, की त्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने कुठे ना कुठे समाजातील एका समुदायाला अशा प्रकारे उद्देशून काही विधान करू नये. हां, पण नक्कीच त्यांनी जे इतर विषय मांडले ते योग्य होते. छत्रपती संभाजीनगर, राम बुधवंत.